नमस्कार मैत्रिणींनो, इन्स्टंट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। असा भन्नाट ज्वारीच्या पिठापासूनचा नाश्ता तुम्ही कधी बनवला आहात का हो? चला तर मग रेसिपी पाहू। त्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कारण ज्वारीच्या पिठाला असं चिकन नसतं, बाइंडिंग व्यवस्थित होत नाही, त्यासाठी मी फक्त अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी जिरे टाकलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, हलका फुलका असा चविष्ट असा नाश्ता तयार होतो। रोज रोज उपीट पोहे खाऊन कंटाळा आलेला असतो, असा आगळा वेगळा नाश्ता तुम्हालाही आवडेल। त्यामध्ये 1 चमचा मी हळद घातलेली आहे, 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा मी त्यामध्ये ओवा घातलेला आहे। आता मी अर्धा चमचा मी जिरे पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा मी धने पावडर घातलेला आहे। तुम्ही पाहू शकता 1 चमचा मी तीळ घातलेले आहे, पांढरे तीळ, आणि मी हातावर चोळून कसुरी मेथी अशी बारीक हातावर क्रश करून मी 1 चमचा टाकत आहे। आता सर्व साहित्य आपण छान असं त्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार आपण मीठ त्यामध्ये घालणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं बॅटर बनवून घेणार आहोत। त्यामध्ये मी 1 मूठभर बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि मी आता छान असं बॅटर बनवून घेत आहे। आधी त्याच्या गाठी होणार नाहीत, थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि अगदी डोश्यासारखं बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही पाहू शकता, मी थोडं थोडं पाणी घालून आधी गाठी फोडून घेतलेल्या आहेत, कारण एकाच डायरेक्शनमध्ये आपलं पीठ असं हलकं होईपर्यंत छान असं फेटून घ्यायचं आहे। आता मी गॅसवर डोश्याचा तवा ठेवलेला आहे आणि अगदी पातळ करून घेतलेलं मी बॅटर डोश्यासारखं घालून घेते। याला आपण धिरडेही म्हणू शकतो। जर यामध्ये तिखट मीठ जर घातला नाही तर हे आमरसाबरोबर पण छान लागतात। जर माझी रेसिपी पाहत तुम्ही इथंपर्यंत आला असाल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। जर माझे डोसे आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण डोसा पलटून घेऊयात। अगदी जाळीदार असा डोसा बनवून तयार होतो। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।